नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर कालच्या रेसिपीमध्ये आपण थंडगार असा बदाम मिल्कशेकची रेसिपी बघितली. तर आज आपण अशीच थंडगार रेसिपी बघतोय, ती म्हणजे मठ्ठा. उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा लग्न किंवा इतर फंक्शनमध्ये गेल्यावर जेवणापेक्षा मठ्ठाच जास्त पितो, कारण तो अगदी प्यायला टेस्टी आणि पचनासाठी फायदेशीर असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तो थंडगार असतो ना, त्यामुळे तो प्यावासाच वाटतो. तर आज आपण असाच टेस्टी मठ्ठा घरी कसा बनवायचा हे बघतोय. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. करायलाही अगदी सोपं आहे आणि 5 मिनिटात होणारा आहे बरं का. रेसिपी सुरू करण्याआधी एक छोटंसं निवेदन आहे. नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन येतात ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आज आपण उन्हाळा स्पेशल मठ्ठाची रेसिपी बनवतोय. तर त्यासाठी आपण जे साहित्य घेतलंय ते बघूया. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी दही घेतलंय. तुमच्याकडे जर ताक असेल तर ताक घेऊ शकता. मी इथं दही फ्रेश घेतलंय, कारण दही आंबट असेल तर आपल्याला साखरेचं प्रमाण वाढवावं लागतं. तर 1 वाटी मी इथं दही घेतलंय. आता तुम्हाला किती प्रमाणात मठ्ठा करायचा त्यानुसार दह्याचं प्रमाण कमी जास्त करायचं. त्यानंतर 1 वाटी दह्यासाठी मी 1 छोटी वाटी भरून इथं साखर घेतली. त्यानंतर अर्धा चमचा आपलं साधं रेग्युलर वापरातलं मीठ घेतलंय. अर्धा चमचा इथं सेंधव मीठ घेतलंय. 1 चमचा जिरे घेतलेत. त्यानंतर थोडंसं आपण वाटण करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथं 2 मिरच्या घेतल्यात. साधारण 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला. थोडीशी पुदिन्याची पानं घेतली आणि काही कोथिंबीर घेतली. आता हे छोटंसं वाटण आपण तयार करून घेणार आहे. वाटण तयार करतोय, पण त्याआधी आपण घेतलेले जिरे भाजून घेऊ, म्हणजे आपल्या मठ्ठ्यामध्ये टेस्ट छान येते. त्यानंतर आता आपण घेतलेले जिरे भाजून घेऊ. तर तुम्ही तव्यावर भाजले तरी चालेल. मी इथं कढलं घेतलंय. गॅसच्या मंद आचेवर आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात. जिरे आपले भाजून झाले. यानंतर आता आपण बारीक करून घेणार आहे. आता एक मी खलबत्ता घेतलाय, त्यात आपण हे वाटण करून घेणार आहे. जिरे खूप जास्त भाजायचे नाही, कारण मठ्ठ्यात आपला थोडासा कडवटपणा लागू शकतो. आता हे जिरे आपण बारीक करून घेऊ. जिरे आपण बारीक करून घेतले. आता एका वाटीत काढून घेऊ. जिरे आपण बारीक करून घेतले. आता त्यामध्येच आपण मिरच्या, आल्याचे तुकडे, काही कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं आपण यात बारीक करून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, पण इथं प्रमाण थोडंसं कमी आहे, त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक होणार नाही, म्हणून मी इथं खलबत्त्यात बारीक करून घेतलंय. कोथिंबीर आणि मिरची आल्याचं आपलं वाटण तयार झालंय. आता यानंतर आपण लगेचच मठ्ठा करायला घेऊ. मठ्ठा करण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलंय. आता आपण इथे 1 वाटी दही घेतलंय, ते या पातेल्यात टाकून घेऊ. त्यानंतर मी इथे 1 वाटी साखर घेतली, ती पण यात टाकून घेते. त्यानंतर जिरे पावडर आणि जे आपण वाटण तयार केलंय ते पण यात टाकून घेतोय. आधी थोडं थोडं टाकून घ्यायचं, मग गरज वाटली तर परत आपण टाकून घेणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा सेंधव मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घेतलंय. आता यात आपण पाणी घालतोय. सर्व साहित्य मी या पातेल्यात टाकून घेतलं आणि त्यात पाणी घातलंय. घट्ट पातळ कन्सिस्टन्सी पाहून आपण यात पाणी घालायचंय. आता हे आपण घुसळून घेणार आहे. मठ्ठा छान आपल्याला रवीने घुसळून घ्यायचा, म्हणजे तो एकसारखा तयार होतो. या पद्धतीने आपला मठ्ठा तयार झालाय. तर यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालतोय. काही पुदिन्याचे पानं आपण कट करून घालणार आहे. लग्नाच्या पंक्तीत जसा मठ्ठा मिळतो ना, त्या पद्धतीचा मठ्ठा आपण घरच्या घरी तयार केलाय. आता तुम्ही लगेच पिणार असाल तर यात आईस क्यूब घालायचे आणि काही वेळानंतर पिणार असाल तर आपण फ्रीजमध्ये हा सेट करून घ्यायचा, म्हणजे थंड झाल्यावर आपल्या मठ्ठ्याची चव काही अप्रतिम लागते. तर मठ्ठा तयार झालाय. आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ.
आपण मठ्ठा ग्लासमध्ये सर्व करून घेतलाय. त्यानंतर त्यात आपण आईस क्यूब टाकलेत आणि त्यावर पुदिन्याची पानं ठेवली आणि आपला मठ्ठा पिण्यासाठी रेडी झालाय. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा मठ्ठ्याची रेसिपी नक्की करून बघा. खूप छान मठ्ठा तयार होतो. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे. मठ्ठा पचनासाठीही खूप उपयुक्त आहे. त्यामुळे ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.